मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. आय टी ॲडमिशन 2024चा पहिला काउन्सिलिंग राऊंड संपलेला आहे. तर यामध्ये हा राऊंड संपल्यानंतर किती जागा वेकंट राहिल्यात ह्या तुम्हाला कशा बघता येतील आणि स्पॉट ॲडमिशन जे आहे अजूनही कुठे कुठे तुम्हाला मिळू शकतं, त्याचा पुढचा राऊंड म्हणजे पुढचा स्पॉट ॲडमिशन किंवा त्याला नेक्स्ट काउन्सिलिंग राऊंड आहे तो कधी असणार आहे हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. वेळापत्रक दिलेलं आहे, त्याचबरोबर अजूनही अपडेट यामध्ये आहे. तर जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच नोटिफिकेशन लगेच मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये. मित्रांनो, आज सकाळी 7 वाजल्यापासूनच मुलांनी लाईन लावली होत्या सगळ्या आय टी आयच्या प्रांगणामध्ये. पाऊससुद्धा होता, तरी पण लागलीच या ठिकाणी वर्गावर बसवलं गेलं, जेणेकरून मुलांना कोणताही त्रास होणार नाही आणि त्यांचं त्या ठिकाणी काउन्सिलिंग केलं गेलं. कोणकोणते जागा आहेत याची डिटेल त्यामध्ये सांगितली गेली, जेणेकरून ट्रेड्स जेवढे शिल्लक आहेत, प्रत्येक आय टी आयमध्ये अशा प्रकारचं काउन्सिलिंग केलं जातं, जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त ट्रेड कोणकोणत्या प्रकारची त्याची माहिती दिली जाते आणि त्या माहितीच्या आधारे सीट ज्या अपडेट्स केल्या जातात, कोणकोणत्या सीट्स आहेत त्याची डिटेल माहिती दिली जाते. कोणती सीट घेतल्यानंतर, कोणता ट्रेड घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या अपॉर्च्युनिटी याचीसुद्धा माहिती दिली जाते. याच्या सहाय्याने मुलांनी चांगल्या प्रकारे सगळीकडे ॲडमिशनची प्रोसेस जी आहे किंवा ॲडमिशन आहे ते घेतलेलं आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्याला गायडन्स करून, काउन्सिलिंग करून या ठिकाणी ॲडमिशन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आजचा पूर्ण दिवस त्या ठिकाणी संपलेला आहे. साधारण 10-11 प्रत्येक आय टी आयमध्ये वाजलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत ॲडमिशन मिळेल. आता एवढं असूनही बरेच विद्यार्थ्यांना ॲडमिशन अद्याप मिळालं नाही, कारण मर्यादित जागा होत्या आणि काउन्सिलिंग राऊंडसाठी मर्यादित जागा असल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. पुढचे राऊंड कधी आहे ते बघणार आहोत. तर यामध्ये आय टी ॲडमिशनच्या पोर्टलला उद्यापर्यंत पडेल पुढचे राऊंड. तर या ठिकाणी तिसरी समुपदेशन फेरी म्हणजे या ठिकाणी याच्यानंतरची जी काउन्सिलिंग राऊंड आहे, थर्ड फेज ऑफ काउन्सिलिंग राऊंड या ठिकाणी टाकलेला आहे. तर ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नाही आहेत कोणत्याही विद्यार्थ्यांनी, त्यांना 1 सप्टेंबरपासून फॉर्म चालू होणार आहेत आणि जुने फॉर्म भरलेले आणि नवीन फॉर्म भरलेले यांची मेरिट लिस्ट लागेल आणि तुम्हाला 8 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत रोज त्या ठिकाणी काउन्सिलिंग राऊंड असणार आहेत. हा तिसरा आहे. याच्या अगोदरचा काउन्सिलिंग राऊंड जो आहे कदाचित 2 तारीखपासून परत एक चालू होणार आहे, जे रिक्त जागा राहिलेल्या आहेत. आता या रिक्त जागा तपासायच्या कशा, तर तुम्हाला हे तर लक्षात ठेवा की 8, 9, 10, 11, 12 पाचही दिवस तुम्हाला व्यक्तिशः संस्थेत उभं राहायचं आहे. हा काउन्सिलिंग राऊंड वॉक इन असणार आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही कोणतेही ऑनलाईन अटेंडन्स न करता जायचं आहे. त्यामुळे 8, 9, 10, 11, 12 या तारीखला तुम्हाला सुद्धा ॲडमिशन मिळणार आहे. तर ह्या वेकंट सीट ज्या असणार आहेत ते कशा तपासायच्या, तर डायरेक्ट वेबसाईटवरच जाऊन तपासाव्या लागतात किंवा बघाव्या लागतात, किंवा तुम्ही प्रत्यक्ष आय टी आयला भेट द्यावी लागते. तर वेबसाईटला तुम्ही लॉग इन केल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये वेकंट सीट रिपोर्ट बघत चला. रोज सकाळी उठल्यानंतर वेकंट सीट रिपोर्ट बघायचा आहे. तर आजच्या ॲडमिशन नंतर जर बघाल तर बऱ्याच आय टी आयला अजून जागा रिक्त आहेत. तर या ठिकाणी जवळपासचा आय टी आय यामध्ये मुंबई सबर्बन घ्या किंवा मुंबई सिटी घ्या, जिथे मोठ्या प्रमाणात आय टी आय म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रवेश असतात. तर या ठिकाणी बऱ्याच जागा रिक्त राहिलेल्या दिसतात. तर इथे तुम्हाला शेवटी जर बघाल PDF जनरेट करून प्रिंट PDF जर केलं तर तुम्हाला वेकंट सीट रिपोर्ट दिसतो. तर प्रत्येक ट्रेडला काही जागा रिक्त राहिल्या आहेत. कम्प्युटर हार्डवेअर नेटवर्किंगला इथे 3 जागा आहेत. कम्प्युटर ऑपरेटर प्रोग्राम म्हणजे कोपाला 32 जागा आहेत या ठिकाणी. आता मुंबई 11 जो आय टी आय आहे, ह्याला भायखळा आय टी आय पूर्वी म्हणायचं, हा कुठे आलेला आहे तर फक्त हा आय टी आय तुम्हाला मुलुंडमध्ये शिफ्ट झालेला आहे. त्यामुळे जागा बऱ्याच रिक्त. DTPला 38 जागा दिसत आहेत बघा. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक एक आहे, फिटर एक आहे, ICTSM 22 दिसत आहेत, IDDला 58 दिसत आहेत, मशिनिस्टला 17 आहेत, मशिनिस्ट ग्राइंडरला 65 जागा आहेत. त्यानंतर मेकॅनिक डिझेलला 16 जागा आहेत.
सॉरी मेकॅनिक डिझेल 0 आहे. MMTMला 16 जागा त्या ठिकाणी आहेत. तर अशा बऱ्याच जागा. पेंटर जनरल ज्या ठिकाणी तुम्हाला रेल्वेसारखे जॉब असतात, प्लंबर आहे 51 जागा आहेत. शीट मेटलला सुद्धा आहेत. त्यानंतर TPS, टूल अँड डायमेकर, टर्नर, वेल्डर, वायरमनला सुद्धा 2 जागा रिक्त राहिलेल्या आहेत आणि वूड वर्क टेक्निशियन अशा एकूण 444 ह्या जागा अपडेट झाल्या आहेत. त्याचबरोबर अजून काही ॲडमिशन कॅन्सल पण होतात, त्यामुळे ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे तुम्हाला पुढच्या फेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही अलर्ट राहा. पुढची फेज मला वाटतं उद्यापर्यंत जाहीर होईल आणि थर्ड फेज तर जाहीर झालेलीच आहे. थर्ड फेजमध्ये तुम्हाला तर जायचंच आहे 8 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबर. पण त्याच्या अगोदरसुद्धा एखादा राऊंड जर ठेवला गेला तर त्याची डिटेल वेबसाईटवर टाकणार आहेत. तर या जागा प्रत्येक ITला तुम्ही अशा प्रकारे बघू शकता व्हेकंट सीट रिपोर्टमध्ये. आता मुलुंड जर आपण बघितलं तर मुंबई सबर्बन घ्या, तालुका कुर्ला घ्या, त्यानंतर गव्हर्नमेंट ITI मुलुंड सर्च करा. इथे तुम्ही परत PDF जनरेट करू शकता. तर PDF जनरेट केल्यानंतर तुम्हाला ती PDF व्हेकंट सीट रिपोर्ट म्हणून येतो आणि इथे सुद्धा जागा रिक्त दिसत आहेत. कोपाला या ठिकाणी 0 आहे. DTPला 9 जागा आहेत. इलेक्ट्रिशियनला 0 आहे. इथे फूड बेवरेजला 1 जागा आहे. 22 जागा आहेत फूड बेवरेजला. असिस्टंटला जनरलला 29 जागा आहेत. नंतर परत 12 जागा आहेत. ICTSMला 26 जागा दिसत आहेत. नंतर 8 जागा मशिनिस्ट ग्राइंडर आहेत. मेकॅनिक डिझेलला 1 शिल्लक आहे बघा इथे. त्यानंतर मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स 1 आहे. अशा एक जागासुद्धा या ठिकाणी RACला 1 शिल्लक राहिलेली आहे. त्यानंतर TPSला आहे, वेल्डरला आहेत. तर अशा जागा त्या ठिकाणी शिल्लक राहिल्यात. 117 जागा अजून त्या ठिकाणी रिक्त दिसत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक ITIचं व्हेकंट सीट रिपोर्ट बघू शकता, व्हेकन्सी स्टेटस बघू शकता. म्हणजे तुम्हाला त्या ITIला जाऊन हजर राहायचं आहे. वॉक इन असणार आहे. वॉक इन म्हणजे त्या ठिकाणी डायरेक्ट जाऊन अटेंडन्स लावायचं आहे 11 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत. म्हणजे 1 वाजण्यापूर्वी त्या ठिकाणी हजर राहणे गरजेचं असतं आणि त्यानंतर मेरिट लिस्ट जनरेट होऊन तुम्हाला ॲडमिशन दिलं जाणार आहे. तर अशा प्रकारे अपडेट बघत राहा. 2-4 दिवसात या 12 तारीखपर्यंत तुम्हाला कुठेतरी ॲडमिशन मिळणारच आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत आणि धन्यवाद.